जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आले आहेत माझ्या घरी स्वामी समर्थ. तर बघा मैत्रिणींनो, आज आम्ही गेलो होतो अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला. तर आजचा योगायोग हा खूप योगायोग असाच होता, कारण की मनामध्ये काहीही न ठरवता आज अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला जाण्याचा योग आलेला होता. मी बरेचदा मैत्रिणीकडून अशा प्रकारे ऐकलं होतं की जोपर्यंत स्वामी महाराज आपल्याला बोलावत नाहीत तोपर्यंत आपल्याला दर्शनाला जायला भेटत नाही. आणि तोच प्रसंग आज माझ्यासोबत घडला होता. आणि मी मनामध्ये काही नसताना आज स्वामी समर्थाच्या दर्शनाला अक्कलकोट येथे गेले होते. दर्शन घेऊन इथे थोडंसं मन प्रसन्न करण्यासाठी आम्ही मंदिरातच बसलो होतो. खूप छान प्रकारे मंदिरामध्ये शांतता होती. आणि आज मिस्टरांमुळं मला स्वामी समर्थ महाराजाला दर्शनासाठी जाणं खूप छान वाटले. या ठिकाणी खूप शांतता होती आणि मन प्रसन्न होत होते. या ठिकाणी आम्ही सर्व फिरून झाल्यानंतर थोडंसं फोटोशूट आणि व्हिडिओ शूट केले. मिस्टरांना थोडंसं काम असल्यामुळे मी मंदिरात बसून थोडंसं विविध कामे पाहिली. त्यानंतर बघा, यामध्ये आम्ही बाहेर आल्यानंतर अशा प्रकारे विक्रेते महाराजांच्या मंदिराबाहेर होते. खूप छान वाटत होतं. या ठिकाणी जो धूपांचा सुगंध होता तो खूप छान येत होता. अशा प्रकारे मी या ठिकाणाहून स्वामी समर्थ महाराजाची एक छोटीशी मूर्ती घरी आणण्यासाठी खरेदी केली व ती मूर्ती घेऊन घरी आले. त्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर फेरफटका मारला. त्या ठिकाणी मला एवढी छान अशी मूर्ती स्वामी समर्थ महाराजाची दिसली आणि हाच प्रसंग खूप अविस्मरणीय होता. खूप छान वाटलं मला आजच्या दिवशी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.